Good afternoon, students. Now we are going to see the brainstorming of the poem Father Returning Home. मी अशी अपेक्षा करते की तुम्ही याचा व्हिडिओ लेक्चर पाहिलेला असणार आहे. व्हिडिओ लेक्चर पाहिल्याशिवाय तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग समजणार नाही. Now, discuss with your partner the difficulties that you face while commuting to and from the college by public transport. हा आईस ब्रेकर्समधला क्वेश्चन आहे खरं तर. आता कम्युटिंग ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे, ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर मीन्स कम्युटिंग. आता तुम्ही जेव्हा कॉलेजला येता त्यावेळेला तुम्ही ट्रॅव्हलिंग करता, मे बी तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमधून करत असाल, शहरामधील मेट्रो सिटीमध्ये राहणारी मुलं ट्रेन्समधून करत असतील ट्रॅव्हलिंग, तर कोणते प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस होतात हे सांगायचं आहे. आणि इथे काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. क्राऊडेड बसेस अँड ट्रेन्स आर देअर, डिफिकल्ट टू बोर्ड इन पिक आवर्स. पिकअप आवर्स जेव्हा असतात त्यावेळेस पिक आवर्समध्ये विद्यार्थ्यांना किंवा कुणालाही ट्रॅव्हलिंग करणं फार डिफिकल्ट आहे. हॅव टू मिस अ कपल ऑफ ट्रेन्स अँड बसेस टू बोर्ड सेफली ऑन सच डेज, मिस अँड इम्पॉर्टंट लेक्चर. असे काही विविध प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात. सजेस्ट 3 सोल्युशन्स फॉर फ्लाईट ऑफ द अदर कम्युटर्स. म्हणजे इतर कम्युटर्स जे आहेत किंवा ट्रॅव्हलिंग करणारे लोक आहेत यांना जे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. मग काय काय लिहिता येईल बघा. गिव्हिंग देम युअर प्लेस टू सिट. तुम्ही तुमची जागा त्यांना ऑफर करू शकता इतरांचे दुःख कमी करण्यासाठी म्हणून ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान येणारे. मेक वे फॉर अ सिनियर सिटीजन टू एंटर द क्राऊडेड बस अँड ट्रेन अँड रिक्वेस्ट सीट फॉर देम. सिनियर सिटीजनना तुम्ही मदत करू शकता. टेक शेअर राईड्स फॉर द सेम कॉस्ट विथ दोज ट्रॅव्हलिंग सेम रूट. सेम रूटला ट्रॅव्हलिंग करणार असेल तर तुम्ही शेअर ऑटो घेऊ शकता किंवा एखादी ऑटो तुम्ही शेअर करून हायर करू शकता. ऑफर अ लिफ्ट टू दोज ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन. तुम्ही तुमची गाडी घेऊन जात असाल आणि तुमच्या सेम डिरेक्शनला इतरांना जायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी शेअर करू शकता तुमचं जे काही व्हेकल आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन. नाव दीज आर द क्वेश्चन्स गिवन बिलो टू द पोएम. And A1 first question is discuss with your friend the difficulties faced by the father in the poem. आता या पोएममध्ये खरं तर वडिलांना येणारे जे विविध प्रॉब्लेम्स आहेत जीवनामध्ये याच्याबद्दलच ही पोएम लिहिलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही सहजपणे पोएम वाचून याचं उत्तर लिहू शकता. आणि काय काय प्रॉब्लेम्स वडिलांना फेस करायला लागत आहेत इथे. ही कमिट्स इन ओव्हर क्राऊडेड ट्रेन बाय स्टँडिंग. म्हणजे उभे राहून त्यांना या ओव्हर क्राऊडेड ट्रेनमध्ये प्रवास करावा लागतो दररोज. ही इज पॉवरलेस टू होल्ड इव्हन हिज बॅग व्हाईल ट्रॅव्हलिंग. आणि बुक्सनी भरलेली त्यांची जी बॅग आहे ती कॅरी करताना सुद्धा त्यांना अत्यंत अडचणी येतात कारण की ते वीक आहेत, दुबळे आहेत. इन रेनी सीझन ही फेस डिफिकल्टीज लाईक सोक्ड क्लोथ्स, स्टेन कोट अँड चप्पल्स बाय मड. म्हणजे रेनी सीझनमध्ये त्यांचे जे कपडे आहेत, सोक्ड म्हणजे काय, ओलसर झालेले आहेत, भिजलेले आहेत. त्यांचा कोट जो आहे, रेनकोट आहे, त्याच्यावरती चिखल उडलेला आहे. चप्पल्ससुद्धा त्यांच्या चिखलाने भरलेले आहेत. मे बी लो कॉस्ट चप्पल असतील आणि त्यामुळे त्याच्यामध्ये चिखल अडकलेला आहे भरपूर. असे काही प्रॉब्लेम्स आहेत. हिज आयसाईट डिम्ड. दृष्टीसुद्धा अंधुक होत चाललेली आहे. ही कांट गेट प्रॉपर डायटरी फूड टू ईट. आणि न्यूट्रिशियस फूड त्यांना घरात मिळत नाही कारण त्यांची काळजी कोणी घेत नाही. हिज चिल्ड्रेन डू नॉट शेअर एनिथिंग विथ हिम. मुलंसुद्धा आपल्या काही ज्या काही सिक्रेट्स आहेत किंवा महत्त्वाचे जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत हे डिस्कस करत नाही आहेत वडिलांशी. नो वन टेकिंग केअर ऑफ हिम अँड कन्सिडर हिम ॲज पार्ट ऑफ फॅमिली. आणि त्यांना कुटुंबाचा सदस्य कुणी मानत नाही आणि त्यांचे प्रॉब्लेम्स विषयी कोणाला घेणं देणं नाही, कुणी त्यांची काळजी घेणारं नाही. असे काही प्रॉब्लेम्स तुम्ही लिहू शकता. पोएम वाचून लिहिणं शक्य आहे. पोएम एकदा वाचून घ्या. सेकंड क्वेश्चन A1 मधला डिस्कस द कॅरेक्टर स्केच ऑफ द फादर विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि याच्यावरून तुम्हाला कॅरेक्टर स्केच म्हणजे त्या व्यक्तीचं चित्रण करायचं आहे. काय पॉईंट्स दिलेत बघा. हिज पथेटिक कंडिशन, द ट्रीटमेंट ही रिसिव्स ॲट होम, हिज सॉलिट्यूड. सॉलिट्यूडचा अर्थ होतो एकाकीपणा. द वे ही ट्राईज टू ओव्हरकम इट. आणि ही जी काही त्यांची पथेटिक कंडिशन आहे या कंडिशनला ओव्हरकम करण्यासाठी त्यांनी कोणता मार्ग अवलंबला आहे याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. द फादर रिटर्निंग होम फ्रॉम देअर लॉंग डे वर्क इन अ लेट इव्हिनिंग ट्रेन.
फार उशिराच्या ट्रेननी ते आपल्या घरी परतत आहेत. ही गेट्स टायर्ड विथ ऑल डे वर्क अँड ओव्हर क्राऊडेड कमिट्स. आणि दररोजचा हा जो प्रवास आहे गर्दीतून करावा लागणारा आणि दिवसभर काम केल्यामुळं ते अतिशय कंटाळलेले आहेत. इन रेनी सीझन द कंडिशन बिकम्स वर्स. हिज क्लोथ्स आर सॉगी अँड रेनकोट स्टेन्ड अँड मड. रेनी सीझनमध्ये आणखी त्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत. ही इव्हन अनेबल टू होल्ड हिज कॅरी बॅग अँड स्टफ विथ सायन्स लिम्प ओल्ड एज. आणि त्यांचं जे काही वृद्धत्व येत चाललेलं आहे याचे चिन्ह आपल्याला दिसतंय की त्यांना त्यांची जी बॅग आहे पुस्तकांनी भरलेली ही सुद्धा व्यवस्थित होल्ड करता येत नाही. ही इज नॉट बॉडीली फिट ॲज गेट्स टेल चपाती इन डिनर. आणि न्यूट्रिशियस फूड न मिळत असल्यामुळे ते शरीराने सुद्धा फिट नाही आहेत. ही इज इन पुअर फिजिकल स्टेट ड्यू इनॲडिक्वेट डायटरी फूड. हिज चिल्ड्रन आर ऑब्स्टिनेटली रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स. आता त्यांची मुले हट्टी आहेत, रूढ आहेत आणि आपल्या काही गोष्टी ते शेअर करत नाही आहेत आपल्या वडिलांशी. ही फील्स आयसोलेटेड इन हिज ओन हाऊस. ही गेट्स बिझी हिमसेल्फ इन अ रीडिंग बुक अँड लिसनिंग रेडिओ. आणि अशा या घरामध्ये राहत असताना ते स्वतःला बिझी करण्यासाठी म्हणून पुस्तकांचा आधार त्यांनी घेतलेला आहे. भरपूर पुस्तकं त्यांच्याकडे आहेत वाचनासाठी म्हणून आणि लिसनिंग रेडिओ. आणि ते रेडिओ ऐकत आहेत, म्युझिक ऐकत आहेत की आपला हा एकाकीपणा दूर करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन A2 गिवन बिलो आर द आयडियाज कन्वेड थ्रू द पोएम. मॅच द पेअर्स अँड ड्रॉ आउट द हिडन मिनिंग फ्रॉम दोज एक्सप्रेशन्स. आता पोएममध्ये आलेले काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत आणि त्याच्या बाजूला आपल्याला मिनिंग्स त्याचे अर्थ त्याचा नक्की कवीला काय म्हणायचं आहे हे लिहायचं आहे. आणि फर्स्ट वन इज चिल्ड्रन अवॉइड एक्सप्रेसिंग देमसेल्स. मुलं त्यांच्याशी बोलणं टाळत आहेत. तर याच्यावरून आपल्याला काय दिसून येते, याचा अर्थ काय आहे. हॉस्टिलिटी ऑफ चिल्ड्रेन, रूडनेस ऑफ चिल्ड्रेन आपल्याला बघायला मिळतो आहे. फादर वॉज डिप्राइड ऑफ रिफ्रेशिंग हॉट बेवरेज ऑर नरिशिंग डाएट. त्यांना चांगलं जेवण खाद्य खाण्याचे पदार्थ घरी मिळत नाहीत. हिज बेसिक डेली रिक्वायरमेंट्स वर ऑल्सो नॉट केटर्ड टू. द फादर हरीज होम क्रॉसिंग रेल्वे लाईन. घरी भरभर परतण्याचा प्रयत्न करत आहेत. फादर इज सो इगर टू मीट फॅमिली मेंबर्स दॅट ही इवन डझंट बॉदर अबाउट हिज सेफ्टी. द फादर वॉज डेस्टाइन्ड टू लिसन ओनली टू द क्रॅकिंग साऊंड ऑन रेडिओज. आणि स्वतःला कुठेतरी गुंतवायसाठी म्हणून ते रेडिओवरती म्युझिक ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तिथे सुद्धा त्यांना क्रॅकिंग साऊंड ऐकू येतं. याचाच अर्थ काय, द फादर कुडंट इवन फुलफिल द लिस्ट एक्सपेक्टेशन ऑफ एंटरटेनिंग हिमसेल्फ. म्हणजे त्यांची एंटरटेनमेंट सुद्धा ते करू शकत नाहीत. हिज सॉर्डिड प्रेझेंट इज डिव्हाइड ऑफ एनी होप. आणि त्यांचं जे काही हे हा वर्तमान काळ आहे हा कसा आहे, कोणत्याही आशेशिवाय आहे. इंडल्ज इन टू हिज पास्ट अँड फ्युचर. आणि म्हणून ते पास्ट भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आणि फ्युचरमध्ये काही आपले नातवंड येतील वगैरे असं स्वप्न पाहत राहतात. द फादर्स एंडलेस कम्युटिंग डिस्टन्स हिम फ्रॉम हिज चिल्ड्रेन. फादर इज नॉट लेस दॅन एनी ट्रायबल वंडरर द मॉडर्न नॉमेड. आणि वडिलांचं वर्णन कसं केलेलं आहे तर ते आधुनिक काळातील भटकंती करणारा मनुष्य आहेत, आदिवासी आहेत ते, ट्रायबल वंडरर त्यांना म्हटलेलं आहे. सबर्बन एरिया विजिबल थ्रू द ट्रेन इज पास्ट अननोटिस्ड. आणि आपल्या त्या लोकलमधून प्रवास करत असताना खिडकीतून जो दिसणारा सर्व भाग आहे हा सर्व ते अवॉइड करता आहेत. बिकॉज देर इज हार्डली एनिथिंग एन्चांटिंग और इंटरेस्टिंग इन द मोनोटोनस रूटीन जर्नी टू लुक आउट ऑफ द विंडो. आणि त्यांची ही जी जर्नी आहे ही मोनोटोनस आहे, एक रटाळपणा, एकसारखेपणा त्यामध्ये आहे आणि त्याच्यातून कोणताही इंटरेस्ट नाही त्यांना आणि त्यामुळे ते बाहेर वाकून खिडकीतून पाहत सुद्धा नाहीत. ही जस्ट ॲज ए स्मॉल वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम अ सेंटेन्स. एका सेंटेन्समधला एका छोटासा वर्ड असे त्यांचं वर्णन केलेलं आहे. हॅज लिस्ट व्हॅल्यू इन सोसायटी वेअर हिज प्रेझेन्स ऑर अब्सेन्स माइट हार्डली मेक एनी डिफरन्स. म्हणजेच काय कवीला म्हणायचं आहे की त्यांचं इम्पॉर्टन्स सोसायटीमध्ये इतकं कमी आहे की ते अननोटिस्ड आहे, ते आहेत किंवा नाहीत. ही डझंट गेट अ प्लेस इन अ क्राऊडेड ट्रेन. आणि ह्या भरलेल्या ट्रेनमध्ये त्यांना बसायला सुद्धा जागा मिळत नाही. अनकम्फर्टेबल जर्नी. त्यातून कवीला काय दाखवायचं आहे तर त्यांची जी हे रोजचं कम्युटिंग आहे, ही जर्नी आहे, ही कशी आहे, अनकम्फर्टेबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द लाईन्स टू प्रूव्ह द फॉलोइंग फॅक्ट्स फ्रॉम द पोएम.
फादर इज डिप्राइव्ड ऑफ गुड फूड, चांगलं फूड त्यांना दिलं जात नाही. हे कशावरून आपल्याला कळतं आहे? ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रिडिंग अ बुक, या लाईनवरून आपल्याला कळतं आहे. नेक्स्ट आहे चिल्ड्रन डिड नॉट हॅव अ हेल्दी रिलेशन विथ द फादर, हे कशावरून आपल्याला कळतं आहे? हिज सलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम, या लाईन्सवरून कळतं आहे. पोएम सोपी आहे, क्वेश्चन आन्सर्ससुद्धा खूप सोपे आहेत. तुम्ही फार लकी स्टुडंट आहात की तुम्हाला असणाऱ्या या सर्वच्या सर्व पोएम आहेत 8, ह्या अतिशय सोप्या आहेत. एकदा जर का तुम्ही व्हिडिओ लेक्चर ऐकलं आणि स्वतः ती पोएम एकदा तुम्ही वाचलीत बुकमध्ये की सहजपणे तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहू शकता आणि खूप चांगले मार्क तुम्हाला नक्कीच 12वीच्या पेपरमध्ये बोर्डच्या 90पेक्षा जास्त मार्क पडतील. पण तुम्ही रेग्युलरली हा स्टडी करत राहा. The poet deals with the theme of the man's estrangement from a man-made world. Analyze it with the help of the poem. आता बघा या पोएमची थीम काय आहे? तर मॅन्स एस्ट्रेंजनमेंट, एस्ट्रेंजनमेंट म्हणजे काय? एलिनेशन म्हणजेच काय? सॉलिट्यूड म्हणजेच काय? एकाकीपणा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. फ्रॉम द मॅन मेड वर्ल्ड, मॅन मेड वर्ल्ड म्हणजे मनुष्य आपलं हे जग, आपल्या भोवतीचं जग, आपली फॅमिली स्वतःच क्रिएट करतो आणि स्वतःच क्रिएट केलेल्या ह्या फॅमिलीमध्ये तो स्वतःच आयसोलेटेड होऊन जातो. ही खरं तर थीम आहे आणि ह्या पोएमच्या आधारे आपल्याला याच्याबद्दल लिहायचं आहे. द सेंट्रल आयडिया और थीम ऑफ द पोएम फादर रिटर्निंग होम इज मॅन्स एस्ट्रेंजनमेंट फ्रॉम अ मॅन मेड होम. हिअर एस्ट्रेंजनमेंट मीन्स a state of separation from family, friends or society. This sense also called as alienation. No one consider him or her as a part of family or society. They treated as secondary and least important. आता त्यांचा एकाकीपणा फॅमिलीपासून, फ्रेंडपासून, सोसायटीपासून हा दाखवण्यात आलेला आहे आणि त्यांना कोणी असं कन्सिडरच करत नाही की ते एका फॅमिलीचा घटक आहेत किंवा एका सोसायटीचा घटक आहेत आणि त्यांना सेकंडरी व्हॅल्यू दिली जात आहे किंवा अतिशय क्षुल्लक, क्षुद्रक अशी व्हॅल्यू दिली जात आहे. हे याच्यातून दिसून येत आहे. इन दिस प्रेझेंट पोएम पोएट्स फादर ऑल्सो फेसेस द प्रॉब्लेम एस्ट्रेंजमेंट इन हिज ओन क्रिएटेड वर्ल्ड मीन्स फॅमिली. आता त्यांनी ही स्वतःची फॅमिली स्वतःच क्रिएट केली आणि त्यातच ते एकाकी पडलेले आहेत. एव्हरीवन इन्क्लुडिंग हिज ओन सन अँड ग्रँडचिल्ड्रेन अवॉइड हिम ऑब्स्टिनेटली. दे रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स. ऑब्स्टिनेटली हटवादीपणे, हट्टीपणे ते आपले कोणतेही सिक्रेट्स वडिलांपासून लपवून ठेवत आहेत, शेअर करत नाही आहेत. दे कन्सिडर हिम ॲज अ आउटसाइडर ऑर इनसिग्निफिकंट. म्हणजे वडील हे फॅमिलीचा घटक नाहीत असे ती मुलं आपल्या वडिलांना ट्रीट करत आहेत. इनसिग्निफिकंट म्हणजे कमी महत्त्वाचे समजत आहेत वडिलांना. आयरनी इज दॅट हिज feels isolated in his own family. He feels isolated in his own family. म्हणजे उपहासात्मक गोष्ट कुठली आहे तर त्यांच्या स्वतःच्याच फॅमिलीमध्ये त्यांना आयसोलेटेड वाटत आहे. ही क्रिएट्स दिस वर्ल्ड विथ हिज ओन हँड्स बाय डुईंग हार्ड वर्क बट ही रिमेन्स लोनली, आयसोलेटेड अँड हॅपी. आणि हे जे जग आहे त्यांच्या भोवतीचं फॅमिलीमधलं हे त्यांनी खरं तर स्वतःच क्रिएट केलेलं आहे. हार्डवर्क करून ही फॅमिली उभी केली परंतु ते स्वतःच लोनली फील करत आहेत, आयसोलेटेड फील करत आहेत, अनहॅप्पी फील करत आहेत. ही लिव्स इन अ व्हेरी पेनफुल लाईफ ऑफ लोनलीनेस इन हिज ओन वर्ल्ड. आणि त्यांनी तयार केलेल्या त्यांच्याच जगामध्ये ते एकाकीपणाचं जीवन जगत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. द फादर कंटेम्पलेट्स मीन्स थिंग्स अबाउट हिज पास्ट अँड पिप्स मीन्स लुक्स इन टू फ्युचर. गिव्ह रिझन. आता वडील जे आहेत ते विचार करत आहेत भूतकाळाचा आणि पुन्हा ते फ्युचरबद्दल सुद्धा विचार करत आहेत, म्हणजे पाहत आहेत किंवा लुक्स म्हणजे इमॅजिन करत आहेत फ्युचर कसं असेल. गिव्ह रिझन्स. फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग ऑफ द पोएम पोएट्स फादर इज इन ग्लूमी मूड. ग्लूमी दुःखी, खिन्न अशा अवस्थेत आहेत वडील. ही इज नॉट हॅप्पी विथ द प्रेझेंट रुटीन ऑर लाईफ. ही लीड्स व्हेरी मोनोटोनस अँड डल लाईफ. अतिशय एकाकीपणा, एकसारखेपणा, डलपणा त्यांच्या लाईफमध्ये आलेला आहे. देर इज नथिंग एनी लिवेबल ऑर एक्साइटिंग इन हिज लाईफ. आणि जगण्यासारखं असं विशेष काहीच नाही आयुष्यामध्ये, एक्साइटिंग असं काही घडत नाही. ही वॉन्ट्स टू गेट रीड ऑफ फ्रॉम दिस पिटिएबल डेली रुटीन सो ही गेट्स बिझी हिमसेल्फ इन ड्रीम्स वेअर ही फाउंड कन्फ्रंटेड प्लेस देन द मॉडर्न वर्ल्ड.
म्हणजे याला खरं तर परागमन असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस व्यक्ती एखादी गोष्ट पूर्ण करू शकत नाही त्यावेळेला ती इमॅजिन करायला लागते. दिवास्वप्नसुद्धा आपण त्याला म्हणतो की आपल्याला पण एखादी गोष्ट रिअली जर का आपल्याला ती करणं शक्य नसेल तर आपण त्याच्याबद्दल इमॅजिन करतो, त्याला दिवास्वप्न म्हटलं जातं. म्हणजेच काय तर आपण फ्युचरमध्ये खरोखर माझ्या बाबतीत अशी गोष्ट घडेल असा फक्त विचार करतो आणि स्वतःच्या मनाला समाधान देण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारचं स्वप्न पाहायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला स्वप्न असं पाहायचं आहे की जे सत्यात उतरवायचं आहे. आणि आपण पाहिलेलं स्वप्न आपल्याला सत्यात उतरवायचं असेल तर हार्ड वर्क शिवाय दुसरा कुठलाही पर्याय तुमच्यासमोर नाही. कठीण परिश्रम, कठीण परिश्रम आणि कठीण परिश्रम ह्याच यशाच्या त्रिसूत्री आहेत. परंतु वडिलांची अवस्था ह्या ठिकाणी वेगळी आहे की त्यांना जी पिटिएबल सिच्युएशन त्यांची झालेली आहे त्यातून कुठंतरी सुटका मिळवण्यासाठी म्हणून ते पास्टमध्ये काय घडलं आणि फ्युचरमध्ये काय घडणार याबद्दल इमॅजिन करून आहे या पेनफुल सिच्युएशनपासून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंप्लीट द फॉलोइंग युजिंग सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड्स. तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स सुटेबल इथे पोएममध्ये आलेलेच द्यायचे आहेत. पहिलं काय विचारलेलं आहे, फादर्स अटायर. अटायरचा अर्थ काय होतो, पोशाख. कसा आहे, सॉगी. देन फादर्स टी कसं आहे, वीक. फादर्स फुटवेअर कसे आहेत, मडी. फादर्स फूड कसं आहे, स्टेल म्हणजे शिळे. अँड फादर्स आयसाइट कसं झालेलं आहे, डिम. फेड होमवर्ड्स थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आता याच्यामध्ये काय पोएटिक डिवाइस आलेली आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. तर यामध्ये आलेली पोएटिक डिवाइस आहे ट्रान्सफर्ड इपिथेट, ज्याला आपण मराठीमध्ये संक्रांत विशेषण असं म्हणतो. तर द इपिथेट ऑर द ॲडजेक्टिव्ह इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द वेदर टू द नाईट. आता खरं तर ह्युमिड काय आहे, ह्युमिड हे वेदर आहे, बट ह्युमिड इज कॉल्ड ॲज द नाईट. सो द इपिथेट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वेदर टू नाईट. असे काही एक्झाम्पल्स आपल्याला द्यायचे आहेत. इन दिस फिगर ऑफ स्पीच अँड इपिथेट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम इट्स प्रॉपर वर्ड टू द अनदर वर्ड दॅट इज क्लोजली कनेक्टेड विथ इट इन द सेंटेन्स. म्हणजे जे ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे त्या पर्टिक्युलर वर्डला न वापरता त्याच्याशी क्लोजली कनेक्टेड जो वर्ड आहे त्याला वापरलं जातं. याला आपण ट्रान्सफर्ड इपिथेट असं म्हणतो. याचे काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट, आत्ता आपण पाहिलेलं. नेक्स्ट, सबब्स स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आय. द इपिथेट अनसीइंग इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द पोएट to his eyes. The cold water running over his brown hands. The epithet brown is transferred from the man to his hands. Now identify and write the lines from the poem which expresses the following figure of speech. तर पुढे काही तुम्हाला फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत, त्या कोणत्या लाईनमध्ये आहेत काय आपल्याला लिहायचं आहे. सिमिली आहे पहिलं. नाउ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. लाईक आणि ॲज यासारखे शब्द वापरून ज्यावेळेस कंपॅरिझन केलेली असते, इनडायरेक्ट कंपॅरिझन इज देअर मेड बिटवीन फादर्स गेटिंग ऑफ अँड ड्रॉपिंग वर्ड, त्यावेळेला आपण सिमिली ही पोएटिक डिवाइस सांगतो. नेक्स्ट, ॲलिटरेशन. ॲलिटरेशनचे एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. रिपिटेशन ऑफ द साऊंड टी. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो light and repetition of the sound yes. Suburbs slide past his unseeing eyes. Repetition of the sound yes. His shirt and pants are soggy and his black raincoat. Repetition of the sound yes. It is highlighted over here. Stained with mud and his back stuffed with books is falling apart. Repetition of the sound yes. Fed homeward through the humid monsoon night. Repetition of the sound eh. He hurries across the length of the grey platform. Repetition of the sound eh. His chappals are sticky with mud, but he hurries onward. Repetition of the sound eh is there. Man's estrangement from a man-made word. Repetition of the sound m. A few droplets clinch to the graying hair on his wrists. Repetition of the sound h. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. Repetition of the sound yes is there. Next,
Identify and write the lines from the poem which express the following figure of speech, that is onomatopoeia, means the sound word. Listening to the static on the radio. The word static denotes the tuning sound of the radio. I see him drinking weak tea, eating a stale chapati. Stale chapati stands for the stale food, non-nourishing food or diet, where the part symbolize the whole, that is food. Guess the name of the figure of speech, that is synecdoche. पोएम शिकवत असताना तुम्हाला सांगितलेलं होतं पार्ट इज प्रेझेंटेड ॲज अ होल. अशा प्रकारची सिच्युएशन जिथे असते तिथे पोएटिक डिवाइस आहे synecdoche. The word synecdoche means understanding of one thing by meaning of another. By this figure of speech, one noun is changed for another of similar meaning. A figure of speech in which a part of a person is used to present the whole. A few droplets cling to the graying hair on his wrist. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. So the part is stale chapati and full is food. Graying hair means poet want to suggest his old age, so the whole is old age, and jokes and secrets is the part, and it means that details, means the children don't want to give any detail to his father. Next, write a counter view on the following topic. आता काउंटर व्यू, रायटिंग काउंटर व्यू हा एक रायटिंग सेक्शनचा भाग आहे आणि हा खरं तर इथे तुम्हाला दिलेला आहे पोएममध्ये. काउंटर व्यू म्हणजे काय करायचं असतं तर तुम्हाला एक हेडलाईन दिलेली असेल आणि या हेडलाईनशी रिलेटेड तुम्हाला सस्टेन करणारे काही पॉईंट्स दिलेले असतील तर तुम्हाला आधी हेडलाईन वाचायची आहे, ती समजून घ्यायची आहे, त्याला सस्टेन करणारे जे पॉईंट्स आहेत हे वाचायचे आहेत आणि तुम्हाला जो काउंटर व्ह्यू लिहायचा आहे तो याच्या अगदी विरुद्ध आपल्याला मतप्रदर्शन करायचे आहेत. तिथे काय दिलेलं आहे बघा, एव्हरी डे इज अ मदर्स और फादर्स डे. दररोजचाच दिवस हा मदर्स डे किंवा फादर्स डे आहे असं समजा, त्यासाठी स्पेशली सेलिब्रेट करायची गरज नाही असं खरं तर त्यांना म्हणायचं आहे असं वाटतंय लाईनकडे बघून. पुढे काय लिहिलेत सस्टेन करणारे पॉईंट्स आपण वाचू. इफ यू लव्ह देम यू डोंट नीड टू वेट फॉर सच डेज. म्हणजे खरंच प्रेम असेल तुमचं आईवडिलांवरती तर डेज कुठला फादर डे किंवा मदर्स डे येणार आहे त्याची वाट पाहायची गरज नाही. सेलिब्रेटिंग डेज इज जस्ट अ फॉर्मॅलिटी. आणि कोणता डे सेलिब्रेट करणं ही एक खरं तर फॉर्मॅलिटी आहे. सेलिब्रेशन्स ऑफ द डेज कंडिशन युअर एक्सप्रेशन ऑफ इमोशन. इट इज अ स्किल, इट इज अ काइंड ऑफ अ प्रिटेक्स्ट टू निग्लेक्ट युअर एव्हरीडे रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे इथं तुम्ही खरं तर ढोंग करता आहात आणि तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही अवॉइड करता आहात आणि काय करता आहात तर तुमचे जे काही इमोशन्स आहेत हे एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करता आहात केवळ, आणि खरं तर तुमचं त्याच्यामध्ये कुठलीही इन्व्हॉल्वमेंट मानसिक नाही आहे. तर तुम्हाला याच्या विरुद्ध मतप्रदर्शन करायचं आहे. म्हणजेच काय थोडक्यात तर मदर्स डे फादर्स डे हे काही तुम्हाला स्पेशली सेलिब्रेट करायची गरज नाही असं खरं तर व्ह्यू सेक्शनमध्ये म्हटलं आहे. आता तुम्हाला काउंटर व्ह्यूमध्ये त्याची गरज आहे याबद्दल सस्टेन करणारे पॉईंट्स लिहायचे आहेत. काही विद्यार्थी काय करतात काउंटर व्ह्यूचे प्रश्न सोडवतात परंतु जे व्ह्यू सेक्शनमध्ये पॉईंट्स दिलेले असतात यालाच सस्टेन करणारे पॉईंट्स लिहितात. खूप चांगल्या पद्धतीने हे लोक आपले व्ह्यूज लिहित असतात परंतु खरं तर हे जे काही विद्यार्थी लिहितात सस्टेन करणारे पॉईंट्स हे खूपच चांगले जरी असले तरी सुद्धा त्याला मार्क्स मिळणार नाही कारण तुम्ही व्ह्यू सेक्शनला सपोर्ट करणारेच पॉईंट्स लिहिलेले आहेत. काउंटर व्ह्यू तुम्ही लिहिलेलं नाही. काउंटर व्ह्यू मीन्स विरोधी, जे व्ह्यू सेक्शनमध्ये मांडलेलं आहे याच्या विरोधी तुम्हाला लिहायचं आहे. आयडियली स्पीकिंग वी शुड सेलिब्रेट मदर्स डे और फादर्स डे. आपल्याला खरं तर ह्या डेजचं सेलिब्रेशन केलं पाहिजे असं म्हटलंय. सेलिब्रेटिंग सच स्पेशल डेज डज नॉट मीन अदर डेज आर नॉट टू सेलिब्रेट और एक्सप्रेस आवर लव और ग्रॅटिट्यूड. म्हणजे हे दिवस सेलिब्रेट करायचे म्हणजे अदर दिवशी आपल्या आईवडिलांना कुठलंही रिस्पेक्ट द्यायचं नाही, त्यांच्याबद्दल काही करायचं नाही असं त्याचा अर्थ नाही. टुडेज वर्ल्ड इज सो फास्ट अँड बिझी. मेनी टाइम्स वी कांट गेट अ टाइम टू एक्सप्रेस अवर फिलिंग ड्यू टू द व्हेरियस रिझन्स. म्हणजे विविध कारणांमुळे आणि प्रत्येकजण बिझी असल्यामुळे आपल्याला
आपली मतं व्यक्त करण्यासाठी म्हणून वेळ मिळत नाही. इन रियालिटी एव्हरीवन फ्रॉम स्कूल गोईंग लॅड टू वर्किंग आर बिझी इन देमसेल्स, सो दे डोंट स्पेअर अ टाईम फॉर फॅमिली. प्रत्येकजण बिझी आहे आणि त्यामुळे कुणालाही आपल्या फॅमिलीसाठी वेगळा वेळ द्यायसाठी वेळच नाही. टू मदर ऑर टू फादर स्पेशली. सेलिब्रेटिंग डेज bestows an opportunity, means gives an opportunity to realize his her dedication to family. आता हे डे सेलिब्रेट केल्यामुळं काय होतं, आपलं किती डिवोशन आहे, डेडिकेशन आहे फॅमिलीबद्दल हे दिसून येतं. आवर पेरेंट्स सॅक्रिफाईस ऑल देअर ड्रीम्स टू फुलफिल आवर ड्रीम्स. इट ऑल्सो गिव्स अ चान्स टू लिव्ह इन देअर शूज फॉर अ व्हाईल. देन वी रिअलाइज द रिजिडिटी ऑफ लाईफ. काही काळ आपल्याला आईवडिलांच्या जवळ राहण्याची संधी मिळते. वी कॅन गेट क्लोजर व्ह्यू अँड टेक लाईव्ह एक्सपिरियन्स ऑफ देअर डिवोशन टू फॅमिली. दस देअर शुड बी अ डे वेन वी कॅन डेडिकेट आवर एंटायर टाईम टू मदर अँड फादर. एखादा दिवस तरी असला पाहिजे जेव्हा आपण आपल्या आईवडिलांसाठीच केवळ तो दिवस आपण स्पेंड करू. ग्रॅब द चान्स टू डू समथिंग वंडरफुल अँड सरप्रायझिंग टू शो आवर इटर्नल लव्ह. आणि म्हणून ही संधी तुम्ही नक्कीच घ्या आणि डे सेलिब्रेट करा. अशा प्रकारचे व्ह्यूज या ठिकाणी मांडलेले आहेत. नेक्स्ट, आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच एक्सप्रेस द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. पर्सॉनिफिकेशन तुम्हाला कोणत्या कोणत्या लाईनमधून दिसून येत आहे हे फिगर ऑफ स्पीच. सबर्ब्स स्लाइड पास हिज अनसीइंग आईज. एक्सप्लेनेशन, द लाईफलेस थिंग इज ट्रीटेड हिअर ॲज अ ह्युमन बिईंग. जेव्हा लाईफलेस थिंग एखादी ॲज अ ह्युमन बिईंग प्रमाणे ट्रीट केलेली असते तेव्हा त्या पोएटिक डिव्हाइसला आपण पर्सॉनिफिकेशन म्हणतो. आणि या ठिकाणी सबब ही जी काही लाईफलेस थिंग आहे ही मॅनमेड थिंगप्रमाणे स्लाइड होत आहे अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. सबर्ब्स आर शोईंग ॲज स्लाइडिंग पास्ट. आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. द लाईफलेस थिंग इज ट्रीटेड हिअर ॲज अ ह्युमन बिईंग. टी इज पर्सॉनिफाईड ऑर शोईंग ॲज वीक विच इज अ ह्युमन क्वालिटी. आता परीक्षेत तुम्हाला 2 मार्कासाठी प्रश्न विचारला असेल तर कोणत्या लाईनमध्ये हे पोएटिक डिव्हाइस वापरलेली आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहावं लागेल. नेक्स्ट आहे मेटाफर. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट. एक्सप्लेनेशन, ब्लॅक रेनकोट इज इम्प्लिसिटली compared with the dullness. His eyes dimmed by age. Explanation, dimmed eyes is implicitly compared with tiredness. He hurries across the length of the grey platform. Grey platform is implicitly compared with old age. Repetition, सहज तुम्ही ओळखू शकता ही पोएटिक डिव्हाइस. Man's estrangement from a man-made word. The word man is repeated here. Now we are going to see the appreciation of this poem. Firstly, we will write down about the poem, poet, and then theme. This poem is a true account of a poet's father. The poem speaks about the loneliness and word weariness म्हणजे कंटाळलेला of his old father expressing in his daily life. The first stanza describes the train journey of his father while returning home from work one evening. आणि त्यांच्या जर्नीबद्दल इथे सुरुवातीला सांगितलेलं आहे पहिल्या स्टँझामध्ये. The second stanza portrays the alienation of his father that he experiences in his own house. आणि घरातील एकाकीपणा दुसऱ्या स्टँझामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. Estrangement, alienation, isolation and old age in a modern society and जनरेशन गॅप आर द मेजर थीम्स ऑफ दिस पोएम. कुठल्या कुठल्या थीम्स ट्रीट केल्यात हे दिलेलं आहे की त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहे एस्ट्रेंजमेंट, ॲलिनेशन, खरं तर त्याचा तोच अर्थ आहे, आयसोलेशन अँड ओल्ड एज इन मॉडर्न सोसायटी अँड जनरेशन गॅप. ही हॅज ब्रॉट आउट इमोशन्स अँड पॅथॉस ऑफ हिज फादर हू इज आयसोलेटेड फ्रॉम हिज फॅमिली अँड फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड. पोएटिक डिव्हाइस कुठल्या कुठल्या वापरलेल्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही पाहिल्या. पर्सॉनिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये ॲलिटरेशन आहे. ज्या ज्या पोएटिक डिव्हाइस आपण आत्ता इथे मेटाफर आहे, सिमिली आहे, ज्या ज्या आपण पाहिल्या ह्या सर्व तुम्ही इथे नावं लिहू शकता. द पोएम इज इन द फर्स्ट पर्सन नॅरेटिव्ह. द पोएम कन्सिस्ट ऑफ द
2 stanzas of 12 lines, no, 4 lines each. No particular meter or rhyme is there. Special features: it is an autobiographical poem. The use of the enjambment has brought speciality in this poem. One line is connected to the next line without punctuation mark. The number of imagery has enriched the poem. And the rhyme scheme, it is a free verse, a figure of speech सर्व लिहा. Values and morals, it is a courtesy to treat the seniors with dignity and respect. We should not forget their contributions in our life. त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन आपल्या जीवनामध्ये केलं आहे हे विसरून चालणार नाही. ग्रे हेअर शुड ऑलवेज बी रिस्पेक्टेड. ओल्ड इज आवर ट्रेझर. हे जे काही जुने माणसं आहेत ही आपली संपत्ती आहे खरं तर. वी कॅन गेट लाईफ लेसन्स फ्रॉम देम. जीवन जगण्याविषयीचे धडे आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतात. दे कॅन टीच अस अबाउट enduring changes and handling life's challenges. We should accompany them and care for them. Our company will keep estrangement away from them. आणि आपण त्यांना साथ दिल्यामुळे त्यांचा एकाकीपणा दूर होणार आहे. तुमचं मत तुम्हाला लिहायचं आहे. दिस पोएम इज an account of any old man who works hard for his family but leads a pathetic and miserable life, being uncared and unloved. The old people have precious wisdom to share with us. The younger ones must learn the significance of respecting the elders by spending quality time with them. त्यांना रिस्पेक्ट केला पाहिजे. आपला क्वालिटी टाईम त्यांच्या बरोबर आपण स्पेंड केला पाहिजे. वी शुड बी ब्लेस्ड विथ देअर कंपनी. आणि आपल्याला नक्कीच त्यांच्यापासून आशीर्वाद मिळेल. सो यू विल राईट डाऊन ऑल दिस क्वेश्चन आन्सर्स इन युअर नोटबुक. थँक्यू व्हेरी मच.